नमस्कार महाराष्ट्र ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर। बुलेटिनची सुरुवात करूयात। बातमी आहे युद्धभूमीतून। युद्धामुळे कच्चं तेल हे $114 प्रति बॅरलवरती गेलेलं आहे। मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये 20% इतकी मोठी वाढ झालेली आहे। तज्ञांनी याआधीच $125 वरती हे तेल जाईल अशी भीती व्यक्त केलेली होती आणि त्याचप्रमाणे आता किंमत वाढलेली आहे। 20% मोठी वाढ ही मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये सध्या झालेली आहे आणि बॅरलवरती $114 इतका हा दर गेलेला आहे। कच्च्या तेलाच्या किमतीवरती या युद्धाचा मोठा फटका बसताना आपल्याला दिसतोय। मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये जवळपास 20% मोठी अशी वाढ देखील झालेली आहे। कच्चं तेल हे $114 प्रति बॅरलवरती गेलेलं आहे। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरलवरती गेलेले आहेत। मात्र किमतीमध्ये ही वाढ काही काळासाठीच असेल असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। इराणकडून अणुयुद्धाचा धोका संपताच हे दर घसरतील। सध्या जग सोसत असलेली ही दरवाढ शांततेसाठी मोजली जाणारी किंमत आहे असं ट्रम्प यांनी म्हटलंय। आणि युद्ध संपवण्याचा निर्णय हा नेत्यानाहूंशी चर्चेमधून घेऊ असं वक्तव्य हे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे। टाइम्स ऑफ इस्रायल वृत्तपत्राला ट्रम्प यांनी एक मुलाखत दिलेली आहे। युद्ध संपवण्याचा निर्णय योग्य वेळी घेऊ। मी आणि नेत्यानाहू नसतो तर इराणनं इस्रायलची वाट लावली असती असं देखील ट्रम्प म्हणाले। इस्रायल आणि शेजारील भागाला बेचिराख करण्याचा कट हा इराणचा होता असं ट्रम्प म्हणालेले आहेत। इस्रायल संपवण्याचा घाट घालणारा देश आम्ही संपवला असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। इस्रायलला संपवण्याचा घाट हा देश घालत होता आणि त्यामुळेच हा देश आम्ही संपवलाय असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलंय। इराणसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायली